फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोम्स न्यू लाईफ. सो आज आहे थर्सडे आणि न्यू इयर होऊन गेला. तरी मला लेट विश करते, सॉरी. नवीन वर्षाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांची विहू आमची विहू आम्हाला काहीच करून देत नाही, व्हिडिओ काढून देत नाही. अरे बापरे. से हाय, से हाय, से हाय एव्हरीवन, से हाय. आमची व्ह्यू कशी दिसती, कशी दिसती? छान छान दिसती. छान 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 व्ह्यू, छान छान. राहू दे व्ह्यू. छान 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 छान. फ्रॉक दाखव तुझी फ्रॉक दाखव. एकदा फ्रॉक दाखव. इथे राऊंड राऊंड करून दाखव. इकडे इकडे. हां करा राऊंड राऊंड. हो सो घरातले सगळे कामं वगैरे सगळं झालेलं आहे आवरून. आणि मस्त हेअर वॉश वगैरे करून घेतला होता. सो केस असे बांधलेत मी आज गुरुवार आहे म्हणून. आणि खूप दिवस झाला व्हिडिओ वगैरे काढता म्हणजे जमतच नाही व्हिडिओ काढायला ॲक्च्युली. इथे साईडला आवाज पण खूप होतो दिवसाभरामध्ये, सो माझा आवाज पण जास्त येत नसेल. टाईमच मोस्टली भेटत नाही. आता पण बघा व्हिडिओमध्ये पण व्ह्यूचं कसं चाललंय. व्ह्यू ऐक ना ग मम्मा. हे बघा व्ह्यू अशी करते, आम्हाला थोडं पण बसून देत नाही. 5-10 मिनिट घरातले सगळे कामं झालेत. सकाळी यांचा टिफिन वगैरे करून दिला मी. कुठे जायचं, कुठे? इथे टिफिन वगैरे सगळं करून दिला. पहाटे 5 वाजता उठून सगळं कामं वगैरे सगळे आवरून घेतले. आता वॉशिंग मशीन लावली आहे, तिचे व्ह्यूचे कपडे वगैरे सगळे धुवायला. आणि आता मकर संक्रांत आहे, सो त्याची पण मला तयारी करायची. म्हणजेच थोडंसं घर वगैरे असं क्लीन वगैरे करायचे. थोडी रॅकवरची भांडी वगैरे मला साफसफाई थोडीशी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी पण. आणि सो यस, असं सध्याच दिवस चाललेत आमचे. आणि ते विहूचं चाललंय खेळणं. विहू आमच्या विहूला ही फ्रॉक मोठी होते म्हणून आम्ही असं टाचून घेतलं. कोणी केलंय असं? जिजींनी केलं ना. विहूला फ्रॉक आवडते छान छान. ती म्हणत होती मला हीच फ्रॉक घालायची. सो आम्ही तिला असं जिजीने तसं दोऱ्याने शिवलं आणि तिला घातली तरी फ्रॉक. हे बघा, आम्हाला मोठी जागा नकोय, आम्हाला कॉर्नरची जागा आवडते जास्त करून. हे की नाही विहो? हा काय ऐक ना, मामा तुला काय म्हणतो गो? गोजो काय म्हणतो? असं कर. आत्ता वाजले 2:45 आणि विहूचं अजून आमचं काही झोपायचा तपास नाही. विहूचं चाललंय खेळणं. ते हे असं राडा वगैरे काढून खेळणं चाललंय. नको उठू झोपल्यात ना त्या. भाऊ होत त्यांना. बापू दे. विहू आमची झोपेला भाप म्हणत असते. आणि अजून पण खेळायचं काय टाइम खूप वाढलाय, पण विहू अजून काही झोपत नाही काय नाही. काम तर असेच पेंडिंग राहिले. तर तिचे जे कपडे टाकले ते वॉश करायला, ते झाले क्लीन वगैरे करून मस्तपैकी. आणखीन नुसती धडपड 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 चालू आहे. इथे सगळं खेळण्याचा सगळा पसारा काढून ठेवलाय तिने. आणि तिकडे कॉर्नरमध्ये जिजीसोबत खेळत बसली. हे बघा कशी लोळती. विहो डर्टी होते ना कपडे. हा उठ उठा. विहोची अशीच आमची दिवसभर मस्ती चालू असती. आता 2:45 झाले, पण झोपेचा अजून काही तपास नाही. तिला सर्दी पण झाली, तर सर्दीने पण खूप जाम झाली आहे ती. आता विनाकारण तिचे नाटकं चाललेत. आणि जिजीला पण आमच्या सारखी उठवत असते ती दिवसातून.
हे बघा कसं चाललंय खेळणं. नाटकी 1 नंबरची नाटकी. आणि सगळा पसारा कोण आवरणार? विहो कोण आवरणार हे सगळं? हा सगळं तूच आवरायचं आहे त्या ठिकाणी ठेवून यायचं ते सगळं. ओके काय नाही ए फुरक्या नको वाजू. सो अजून तरी काय झोपायचं तपास सॉरी झोपण्याचा अजून काही तपास नाही आहे. लेट्स सी कधी झोपते काय. सध्या तरी खेळणं चाललंय. मूड वगैरे चांगला फ्रेश दिसतो अजून मॅडमचा. सो माहीत नाही तिचं काय आता कसं. सो बघूयात आता. चला खूप शुभेच्छा. आज ॲक्च्युली 2 तारीख मे बी आज. मुलांमुळे लक्षात पण राहत नाही तारीख वगैरे हे ते सगळं बघण्याचं. आणि जेवण वगैरे पण सगळं झाले. आणि मी तुम्हाला संध्याकाळची रुटीन वगैरे अशी दाखवेलच. आणि सध्या विहूमुळे पण मला जास्त व्हिडिओज वगैरे बनवू देत नाहीत. आणि तिला माहीत नाही काय प्रॉब्लेम काय तिचा महिन्याला तिला सर्दी असते महिन्याला. आणि मे बी तिला धुळीची पण ॲलर्जी वगैरे असले ना बाहेर गेले ना तिला लगेच सर्दी होती. खूप सेन्सिटिव्ह आहे ती. सो अशा काय गोष्टी आहेत ना. विहो चिडचिड करते तिच्या दातामुळे ह्याच्यामुळे पण. आणखीन सर्दी वगैरे असली की खूप चिडचिड करते. त्याच्यामुळे मी खूप दिवस झालं मे बी व्हिडिओ बंदच केलेत बनवायचे. म्हटलं जसं जमेल काय असं स्पेशल डे असेल किंवा काय फंक्शन्स वगैरे असेल. पुसून काढले मग मी कडे हो चपातीची भाजी दे म्हणते मग बघ अशो बोलतात. घे ना आता चपाती. त्यांना जेवण करून देत नाही तू. हा तिला आता मोठे हवे. हातात दे म्हणते देऊ दे असं छोटं छोटं खायचं. कसं खायचं? नुसती दात खाते कार्टी. विहू आपण रात्री कुठे गेलतो? कुठे? हा बरं काही पण बोलते का. सत्संग गेलतो ना काल. समागमला गेलतो ना आपण. काय केलं तिथे? धन्यंकार केलं. कसं केलं धन्यंकार? तसं केलं धन्यंकार. आम्ही नवीन वर्षाचं दर्शन समागमला गेलतो. सध्या आता जानेवारीमध्ये समागम चालू होणार आहे सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराजांचा. सो तिथे पण सेवा वगैरे चालू आहे. तशी मोस्टली मला वाटायला येतच नाही आहे सेवा. माहीत नाही का. पण विहूमुळे पण विहूचं एक रिझनच झालं आहे ते न येण्याचं पण. आणि विहूमुळे पण जाता येत नाही एवढं लांब. सो म्हटलं आता नवीन वर्ष सुरुवात होते. काल 1 तारीख होती. सो म्हटलं एकदा जाऊयात दर्शन वगैरे घेऊया. थोडी सत्संग वगैरे अटेंड केली. आणि मग नंतर संध्याकाळी आम्ही निघून आलो. आणि तिथून येऊन मग परत मठामध्ये गेलो. मठामध्ये पण दर्शन वगैरे घेतलं. म्हटलं चला नवीन वर्षाची कुठेतरी चांगली सुरुवात होते. सो आज कालचं फर्स्ट डे नवीन वर्षाचं पहिले दिवस असे होते कालचे. खूप छान वाटलं. एकदम प्रसन्न वाटलं दर्शन वगैरे घेतलं तर. आणि सो यस आम्ही नवीन वर्षाची सुरुवात दर्शन घेऊनच केलेली आहेत. आणि प्रसन्न पण वाटतं आणि छान पॉझिटिव्ह वाटतं एकदम सगळ्या गोष्टी. सो असं होतं कालचा दिवस आमचा. आणि आजचा दिवस कसा काय चाललं आहे आता. कारण की विहू उठली 11 वाजता. हे बघ विहू आमची उठली 11 वाजता. सो आता झोपण्याचं काहीही असं आयडिया नाही आता त्याची काय झोपणार आहे की नाही ह्याची. ते झोपेल 3-4 वाजता काहीतरी अशी झोपेल ते. सो असं सध्या चालू आहे आमचं. चला आता पुढे काय होईल कसं काय हे मी तुम्हाला दाखवेल. आणि आता बघते मी तिला थोडंसं खेळवते वगैरे.
तसं तुम्हाला मी दाखवेल आणि संध्याकाळची रुटीन पण मी तुम्हाला दाखवेल. सो हा व्हिडिओ असाच कंटिन्यू. चला, दुपारी मस्त विहो झोपली मे बी 4:15 की काहीतरी असं झोपली तिथे डॅड आल्यावर. आणि मग त्याच्यानंतर मग मी पण थोडंसं रेस्ट केला. आता वाजलं संध्याकाळचे 7. सो आज गुरुवारी, आज जायचं आहे मठामध्ये. आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. पीठ वगैरे मळून ठेवलं आहे. आणि भाजीचा विचार करते. प्रत्येक लेडीचा एकच प्रॉब्लेम असतो, संध्याकाळी सकाळी भाजी काय करावी. सो आत्ता पण माझा तोच प्रश्न आहे की आत्ताच भाजी काय बनवावी. लेट्स सी आता काय बनवावं ते बघते आणि तसं मी तुम्हाला दाखवते. वरण भात वगैरे आता याची वरण भाताचा कुकर वगैरे लावला आहे. आता स्वयंपाक करायला घेतलं. वरण टाकलंय आणि एका ठिकाणी भात वगैरे लावलाय. चपात्या वगैरे करून घ्यावं. ऑलमोस्ट चपात्या झाल्यात. काय ग? ते मी आहे ना विनमच्या गाडीने विहूला घे ना. तिला म्हणा मम्माने बोलवले. ते गाडीवर बसली ती उतरतच नाही म्हणून दीदी तिला घेऊन बसली आहे. आता फटफट चपात्या वगैरे करून घेते. अजून भाजीचं काही ठरलं नाही आहे काय करायचं, कारण की घरामध्ये 3 ऑप्शन आहेत: पालक, मेथी आणि गवार. सो ह्या 3पैकी एखादी भाजी करावी लागेल, कारण की आम्हाला संध्याकाळी सकाळी दोन्ही टाईम आम्हाला सुक्कीच लागते. म्हणजे आम्हाला म्हणजे त्यांना सुक्कीच लागते. सो त्याच्यामुळे पण गवारच करू शक्यतो. काय झालं का? बोलवलं आहे का कोणाला? मला? नाही ग. एकदा वेगळीचं जेवण वगैरे म्हणजे जेवण वगैरे झालं, स्वयंपाकाचं सगळं झालं, म्हणजे संध्याकाळचं तिचं खाणं वगैरे ते सगळं झालं ना, थोडंसं मोकळं वाटतं. एका ठिकाणी सिरियल वगैरे पण बघायला चाललंय. तेवढं म्हणजे ह्या साईडला मला म्हणजे टी व्ही वगैरे दिसते, ते पण बघायला चाललंय. ते स्वयंपाक चाललाय सगळं. आणि मी पण आता ते गेले खेळायला त्याच्या मित्र फ्रेंडच्या घरी. विनो आहे ना, त्याच्या घरी गेले. ॲक्च्युली पीठ थोडंसं पातळ झालंय, थोडंसं हे असतं पीठ.
ॲक्च्युली मी स्वयंपाकामध्ये एवढी हे नाही आहे, म्हणजे हुशार नाही आहे. ॲक्च्युली मी पहिल्यापासून जॉब वगैरे करत आले, 10th स्टँडर्डपासून मी जॉब करते. सो मम्मीने पण एवढं काही म्हणजे लक्ष वगैरे दिलं नाही, कारण की मम्मी सगळं घरातलं एक दुसऱ्या गोष्टी करत होती. सो त्याच्यामुळे पण मला काय एवढं स्वयंपाकाचं येत नाही. नॉर्मल आपलं मी शिकले आपलं भाजी चपाती सेम मम्मी जसं थोडंफार मम्मीने शिकवलं होतं, पण एवढं काही म्हणजे पोळ्याचा स्वयंपाक वगैरे हे ते काही जमत नाही आहे, पण जमवावं लागेल अशा गोष्टी ते. आणि चपात्या पण आत्ता कुठेतरी म्हणजे जेव्हा मी ते स्वयंपाक करायला सुरू केला त्यावेळेस माझ्या चपात्या खूप कडक होत होत्या, पण थोडं व्हिडिओज वगैरे ते बघून मम्मीने वगैरे सगळ्यांनी सासूबाईंनी वगैरे सगळ्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग हळूहळू जमलं. सो आता खूप त्या चपात्या आता प्रॅक्टिस पण झाली तशी ऑलमोस्ट. आली का आली? आणि आम्हाला 3 चपात्या इनफ असतात. कुठे इकडे आले आमची विहार. हे बघा हे बघा, बापरे बिल पडलं कपाल. मम्मी शिशिपे विहू नको 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 सोने राहू दे. जास्त व्हिडिओ वगैरे करायला घेतलं की विहूचं मध्ये मध्ये मस्ती वगैरे चालतात, त्याची वायर वगैरे ओढते. सॉरी वरण वगैरे झालं. स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. आता म्हटलं थोडीशी मेथी राहिली, सो मी मेथी वगैरे केली, एकदम थोडीशीच आहे. आणि किचन वगैरे साफ करून घेऊया. रेडी आणि त्या आहे विहा. सो आम्ही चाललोय दूर आणि तुम्ही चालल्यावर चल. सो चला तिथे गेले बोलतो तुमच्याशी.
जस्ट जाऊन आले मंदिरात आणि स्वतः 9:30 वाजले तर जेवणाची तयारी घ्यायची. सो चला मी तुम्हाला पेकली दाखवते काय काय बनवलं ते. इथे बनवली आहे मेथी, जी थोडी तुम्हाला सांगितलं थोडीशीच राहिली होती, सो म्हटलं करून टाकावं. सो मेथी बनवली आहे आणि इथे आहे वरण असंच फोडणीचं, आणि इथे भात, आणि इथे आहे गवारची भाजी, गवारची. असं आहे असं म्हणजे संध्याकाळचं जेवण. सो झालं आजचं सगळं स्वयंपाकाचं वगैरे सगळं किचन वगैरे आणून. आता जेवण वगैरे झालं की परत गॅस वगैरे पुसून घेईल आणि मग सर जेवण वगैरे करते आणि बोलते तुमच्याशी. 11 आणि विहू अजून काही झोपली नाही आणि तिला परत एकदा खाऊ घालायचं आहे मला, आणि तिचा खेळणं चालू आहे. हे बघा विहू काय करती? हे अजून खेळणं चालू आहे तिचं. सो बघू आता कधी झोपेल. 12-12:30 पर्यंत झोपेल मे बी ती. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.